एकदा ना एकदम पहाटे 3-4 वाजता मला जाग आली आणि त्यानंतर काही केल्या झोपच येईना. रात्री खरं तर झोपायला खूप उशीर झालेला होता आणि तरी झोप येत नाही. त्यामुळे मी मुद्दाम झोपण्याचा आणखी प्रयत्न करू लागले. पण काल काय काय झालं, उद्या काय काय करायचंय याविषयीचे विचार, प्लॅनिंग डोक्यात फिरायला लागलं आणि झोप आणखी दूर पळायला लागली. तेव्हा मला एक शब्दप्रयोग आठवला, निद्रा देवीची आराधना. फार छान शब्दप्रयोग आहे. खरं तर जेवढी आपण निद्रा देवीची आराधना करतो ना, तेवढी ती आणखी दूर दूर पळते. आणि सगळ्यांच्या बाबतीत कधी ना कधी घेतलेला हा अनुभव असतो. पण जर असं नेहमी नेहमी व्हायला लागलं, जर झोप दूर पळायला लागली, तर काय होतं? सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, दिवसभर थकवा किंवा चिडचिड व्हायला लागते, आपलं फोकस, लक्ष किंवा एकाग्रता कमी व्हायला लागते. चौथं, वजन कमी करण्याचे प्रयत्न चालू असले तरी त्याचा रिझल्ट दिसत नाही. आणि पाचवं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेमरी किंवा स्मरणशक्ती कमी झाल्याच्या तक्रारी सुद्धा सुरू होतात. लहान मुलांच्या बाबतीत जर झोप व्यवस्थित झाली नाही तर हे आणखी गंभीर होतं. त्यांची ग्रास्पिंग पॉवर, कॉन्सन्ट्रेशन, मेमरी, अभ्यास यावर त्यांचा खूप परिणाम होतो झोपेचा. नमस्कार, स्वागत आहे अरहम आयुर्वेदमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ. आणि नेहमीप्रमाणे एक अभ्यासपूर्ण आणि खूप महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्या भेटीला आज आलेली आहे. जर वर्षानुवर्ष मेंदूची कार्यक्षमता आपल्याला चांगली टिकवून ठेवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही कमेंट्समधून नेहमीच तुमचं प्रोत्साहन देता, प्रेम देता, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. पण एक छोटीशी खंत आहे, आपले प्रेक्षक लाखोंमध्ये, पण त्यातले फक्त काही जण आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. खरं तर त्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागत नाही, पण तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. काही दिवसांपूर्वी ना मी एक आर्टिकल वाचलं होतं, मेंदू खराब होतोय त्यासाठी झोपेच्या सवयी बदला. मग नेहमीप्रमाणे या विषयाच्या खोलात जाण्यासाठी मी अभ्यास सुरू केला आणि जाणवलं की हा विषय खरोखर गंभीर होत चाललाय. कारण अनेक संशोधनांमध्ये बिघडलेली झोप आणि आपली मानसिक, भावनिक किंवा बौद्धिक क्षमता यांच्यावर त्याचा होणारा परिणाम यावर खूप अभ्यास चाललेला आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या संशोधकांनी एक खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट केला. रात्रीची झोप कमी झाल्यानंतर MRI आणि काही ब्रेन इमेजेस केल्या. त्यामध्ये असं दिसून आलं की मेंदूची निर्णय क्षमता किंवा भावनांवर नियंत्रण ठेवणारा जो भाग आहे ना मेंदूचा, प्री फ्रंटल कॉर्टेक्स, तो कमी कार्यक्षम होतो. आणि भीती, चिंता किंवा रिॲक्शन्स देणारा जो अमिगडाला असतो ना, तो जास्त ॲक्टिवेट होतो जर झोप कमी झाली तर. म्हणजेच झोप बिघडल्यामुळे आपण फक्त थकत नाही, तर आपला मेंदू अक्षरशः वेगळ्याच पद्धतीनं काम करायला लागतो. आणखी काही संशोधनं झालेत, त्यामध्ये असं दिसलंय, जर दीर्घकाळ तुमची झोप चांगली नसेल, क्वालिटी चांगली नसेल त्या झोपेची, तर शिकण्याची क्षमता कमी होते, एखाद्या ठिकाणी लक्ष देऊन ऐकण्याची क्षमता कमी होते आणि मेंदूचं एजिंग फास्ट व्हायला लागतं. अर्थातच 2-4 दिवस कधीतरी तुम्ही कमी झोपलात तर लगेचच ब्रेन फंक्शन्स अफेक्ट होत नाहीत. पण वर्षानुवर्ष जर झोप खराब असेल तर त्याची किंमत आपल्या ब्रेनला मोजावी लागते. चरकाचार्य म्हणतात, निद्रायत्तम सुखम दुःखम पुष्टिही कार्शम बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. म्हणजे सुख, दुःख, शरीराचं बल, स्मरणशक्ती, ज्ञान, एकाग्रता, अगदी आयुष्य सुद्धा निद्रेवर अवलंबून आहे. आणि महत्वाचं म्हणजे फर्टिलिटी किंवा प्रजनन शक्ती सुद्धा झोपेवर अवलंबून आहे. बघा, 2000 वर्षांपूर्वी लिहिलेला श्लोक आहे आणि आजचं जे न्यूरोसायन्स आहे, जो रिसर्च आहे, हे दोन्ही एकच गोष्ट सांगतायत. आपण झोपेला काय समजतो? फक्त विश्रांती. पण खरं तर झोप म्हणजे मेंदूची नाईट शिफ्ट चालू असते. आपल्याला वाटतं की आपण झोपलेलो आहे, शरीर आणि मेंदू बंद आहे, पण त्यावेळी मेंदू खूप महत्वाचं काम करत असतो. दिवसभरात आपल्याला मिळालेली माहिती त्याचं वर्गीकरण करून ठेवणं, आवश्यक आहेत त्या स्मृती दीर्घकाळासाठी साठवून ठेवणं किंवा आपल्या इमोशन्सचं प्रोसेसिंग करणं, न्यूरल कनेक्शन्स आहेत ती मजबूत करणं आणि दिवसभर तयार झालेला जो मेटाबॉलिक कचरा किंवा वेस्ट असतो ना, तो साफ करणं, हे सगळं काम झोपेत होत असतं. काही वर्षांपूर्वी सायंटिस्टनी ग्लिम्फॅटिक सिस्टीम नावाची एक सिस्टीम असते, ती जास्त चांगल्या प्रकारे समजून घेतलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही मेंदूची साफसफाई करणारी सिस्टीम आहे. दिवसभर काम केलं तर शहरात कचरा जमा होतो की नाही, आणि मग रात्री सफाई कर्मचारी येतात, साफसफाई करतात. तसंच मेंदूमध्ये सुद्धा घडत असतं आणि ते नेमकं झोपेमध्ये घडतं. म्हणून झोप खूप महत्वाची आहे, चांगली झोप. आता प्रश्न असा की सध्या लोकांची झोप का बिघडलेली आहे? त्याची काही महत्वाची कारणं आणि उपाय आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे झोपण्याची आणि उठण्याची वेळ सतत बदलत राहणं. आज अनेक लोक आहेत बघा, कामाच्या दिवशी म्हणजे सोमवार ते शुक्रवार असतात, ते एका वेळी झोपतात,
शनिवार रविवार पूर्ण वेगळ्या वेळेला झोपतात. कधी रात्री 1-2 वाजेपर्यंत जागतात आणि मग सुट्टीच्या दिवशी 10-11 वाजेपर्यंत झोपतात. त्यांना वाटतं की आठवड्यातला झोपेचा बॅकलॉग आता भरून निघाला. पण शरीराला फसवणं इतकं सोपं नाहीये बरं का. आपल्या मेंदूमध्ये एक घड्याळ आहे ज्याला म्हणतात सर्कॅडियन क्लॉक किंवा रिदम. हे जे घड्याळ आहे ना, ते सूर्यप्रकाश, अंधार, आपल्या जेवणाच्या वेळा, झोपेच्या वेळा यांच्यावर चालतं. जेव्हा आपण रोज वेगवेगळ्या वेळेला झोपतो की नाही, तेव्हा आपला मेंदू गोंधळून जातो. मेलाटोनिन, कार्टिसॉल किंवा इतर हार्मोन्सची जी लय आहे ना, ती बिघडते आणि झोपेची क्वालिटी खराब व्हायला लागते. म्हणून पहिला उपाय काय, तर उठण्याची वेळ निश्चित करा. एखाद दिवशी तुम्हाला उशिरा झोप लागली तरी हरकत नाही, पण शक्यतो ठरलेल्या वेळेलाच उठण्याचं ठरवा आणि तसा प्रयत्न करा. कारण नंबर 2, सकाळचा सूर्यप्रकाश न मिळणं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे सुद्धा कारण आहे. खरं तर भारतासारख्या सूर्यप्रकाश समृद्ध देशात राहून सुद्धा आपण दिवसाचा किती वेळ नैसर्गिक प्रकाशात घालवतो पहा बरं. तुम्ही स्वतःच्या बाबतीत विचार करा आणि हा वेळ कमेंट्समध्ये नक्की लिहा. दिवसातला अर्धा तास, 1 तास किती वेळ आपण राहतो प्रकाशात. आपल्या आधीच्या पिढ्या होत्या ना, त्यांचा दिवस सूर्यप्रकाशातच सुरू व्हायचा. आता आपण बहुतेक जण उठतो आणि थेट मोबाईलकडे पाहतो. त्यानंतर मग घरात, ऑफिसमध्ये, एसीमध्ये आणि कृत्रिम प्रकाशात आपण संपूर्ण दिवस घालवतो. पण आपल्या मेंदूचं जे मास्टर क्लॉक आहे ते डोळ्यांवर सूर्यप्रकाश पडला की चालू होतं. सकाळचा जो प्रकाश आहे तो मेंदूला सांगतो की दिवस सुरू झालाय. मग कॉर्टिसॉल सिक्रेट होतं आणि त्यावर अवलंबून आहे की मेलाटोनिन योग्य वेळी तयार होणार. मेलाटोनिन म्हणजे झोपेसाठी आवश्यक असलेलं केमिकल. म्हणून सकाळी 15-20 मिनिटं सूर्यप्रकाशात जाण्याची सवय लावा. झोप सुधारण्यासाठी सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात इफेक्टिव्ह उपाय आहे हा. आता कारण नंबर 3 म्हणजे सतत ओव्हर स्टिम्युलेशन. पूर्वी लोक ना शारीरिकदृष्ट्या दमायचे बघा, आणि आज आपण अनेक जण मानसिकदृष्ट्या थकतो. सकाळी उठल्यापासून व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, ईमेल्स, न्यूज, यूट्यूब, OTT, मेंदूला अजिबात विश्रांती मिळत नाही. दिवसभर 100 टॅब्स उघडे ठेवलेले असतात आणि रात्री अचानक आपण ऑर्डर देतो आता की झोप. पण लगेच मेंदू झोपू शकत नाही. याला स्लीप स्पेशालिस्ट ना म्हणतात हायपर अराउजल स्टेट. म्हणजे शरीर थकलेलं पण मेंदू एकदम अलर्ट, जागा. म्हणून झोपण्याच्या आधी किमान 1 तास, अर्धा तास ब्रेनचा लँडिंग पिरियड तयार करायचा. जसं खूप स्पीडमध्ये असलेलं विमान एकदम उतरत नाही की नाही, तसंच खूप स्पीडमध्ये चालू असलेला मेंदू एकदम शांत होऊ शकत नाही. त्यासाठी पाहिजे लँडिंग पिरियड. मग त्यासाठी वाचन आहे, संगीत आहे, प्राणायाम आहे, ध्यान आहे, नामस्मरण आहे. या गोष्टी म्हणजे काय, तर दिवस आणि रात्र यातला एक पूल बनवू शकतात. त्याचबरोबर मी नेहमी सांगत असते की रोज रात्री पादाभ्यंग करा, नस्य करा. या 2 सवयी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्यामुळे पूर्ण शरीरातला वातदोष, गती कमी होते, स्थिरता येते, झोप चांगली येते. नस्य केल्यामुळे मेंदूला पोषण मिळतं, खूप छान क्वालिटी होते झोपेची. मला वाटतं बऱ्याच जणांनी मी वारंवार सांगते हे ऐकून नस्य आणि पादाभ्यंग या 2 सवयी सुरू केल्या असतीलच. जर तुम्हाला या सवयींचा फायदा झाला असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. कारण अनेक प्रेक्षक फक्त माझे व्हिडिओ पाहत नाहीत, तर इतरांचे अनुभव कमेंट्समध्ये वाचत असतात आणि त्यातून सुद्धा सगळ्यांना प्रेरणा मिळत असते. मला एका सायकोलॉजिस्टनी झोपेला दिलेली एक उपमा आहे, ती फार आवडते. ते म्हणतात, झोप हे फुलपाखरू आहे. त्याच्या मागे तुम्ही जितकं धावताना तितकं ते दूर पळतं आणि शांत बसलात तर कधीतरी अलगदपणे येऊन खांद्यावर बसून राहतं. झोप येत नाही म्हणून मोबाईल तुम्ही पाहत राहाल तर ही सवय म्हणजे फुलपाखराच्या मागे धावण्यासारखं आहे. म्हणून लँडिंग पिरियड खूप महत्वाचा आहे. पुढचं कारण आहे झोपेतलं घोरणं किंवा स्लीप ॲपनिया. काही लोक रात्री अनेक वेळा त्यांच्या नकळतच अगदी सूक्ष्मपणे जागे होत असतात. झोपेत श्वास अडखळतो, ऑक्सिजन कमी होतो आणि मेंदू आपल्याला जागा करून श्वास परत सुरू करायला लावतो. अशा व्यक्तींना मग सकाळी फ्रेश वाटत नाही, डोकं जड असतं, दिवसभर थकवा असतो किंवा BP वाढू शकतं किंवा डायबिटीस, अशा अनेक तक्रारी दिसू शकतात. म्हणून जर खूप घोरण्याची समस्या असेल, झोपेत श्वास अडखळत असेल आपल्या कुटुंबातल्या कोणाचा, किंवा दिवसभर नको तिथे झोप येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. मात्र घोरण्याचं प्रमाण मध्यम असेल तर एक प्रयोग करून त्यासाठी तुम्ही पाहू शकता. जसं मी आत्ता म्हटलं तसं नस्य करा. कोमट केलेलं थोडंसं बदाम तेल दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाका आणि काही मिनिटं अनुलोम विलोम करा. त्यामुळे श्वसनमार्ग लुब्रिकेट होतो, स्निग्ध होतो. हे सांगताना मला एका पेशंटचा फीडबॅक आठवला. ती म्हणली, मॅडम नस्य केलं ना माझं पित्त खूप कमी झालं. मी म्हणलं कसं काय बुवा? तर ती म्हणली, अहो नवऱ्याच्या घोरण्यामुळे माझी झोप व्हायची नाही, त्यामुळे सतत मला डोकेदुखी, सतत पित्त व्हायचं जागरणामुळे. जेव्हापासून नवऱ्यानं नस्य सुरू केलं तेव्हापासून त्यांचं घोरणं कमी झालं आणि त्यामुळे माझं पित्त कमी झालं, झोप चांगली व्हायला लागली. असे अनुभव ऐकले की आयुर्वेदावरचा विश्वास आणखी वाढतो. तुम्ही पण नस्य नक्की करा आणि कमेंट्समध्ये मला त्याविषयी नक्की कळवा. आता पुढचं कारण
म्हणजे आपलं दिवसभराची दिनचर्या. एक फार सुंदर संस्कृत सुभाषित आहे, दिवा तत्कर्म कुर्वीत येन रात्रौ सुखम स्वपेत. म्हणजे दिवसा तुमची दिनचर्या अशी ठेवा ज्यामुळे रात्री सुखानं झोप येईल. आपण म्हणतो ना, सगळ्यात उत्तम सुख काय, तर पडल्या पडल्या शांत झोप लागणं, याच्यासारखं सुख नाही. आणि हजारो वर्षांपासून आपल्या शरीराची रचनाच अशी आहे की दिवसभर हालचाल होईल आणि रात्री विश्रांती किंवा झोप येणार. पण आज मात्र दिवसभर खुर्चीवर बसणं, स्क्रीनकडे पाहणं, हालचालच नाही, ही अगदी कॉमन गोष्ट झालेली. पूर्वी शारीरिक कष्ट जास्त होते आणि मानसिक ताण किंवा मल्टीटास्किंग त्या मानानं कमी होतं. सध्या आपण मल्टीटास्किंग म्हणजे ब्रेनला खूप थकवतो आणि शारीरिक श्रम मात्र खूप कमी झालेत. चांगल्या झोपेसाठी, मेंदूच्या आरोग्यासाठी बरोबर याच्या उलट आवश्यक आहे. जास्त हालचाली आणि आवश्यक तेव्हा मेंदूला विश्रांती. म्हणून जे लोक नियमित व्यायाम करतात, कष्ट करतात, त्यांच्यामध्ये डीप स्लीप असते ना, त्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणून रोज किमान पाऊण तास, 1 तास शरीराला चांगला व्यायाम होईल याची काळजी घ्या. अर्थात एकदाच तुम्ही सकाळी व्यायाम केला आणि दिवसभर बसून राहिलात तर त्याचाही फारसा उपयोग होत नाही बरं का. म्हणून तुमचं काम जर दिवसभर बसून असेल, 8-10 तास बसावंच लागत असेल, तर अधूनमधून ॲक्टिव्ह राहा. सकाळी 1 तास व्यायाम केला तर संध्याकाळी अर्धा तास का होईना पण थोडंफार चालून या, मोकळ्या हवेत जा, यामुळे झोप खूप सुधारते. आता सगळ्यात शेवटचं कारण म्हणजे तुमची रात्रीची जेवणाची वेळ. झोप फक्त शारीरिक विश्रांतीसाठी नाही बरं का, तर पचनसंस्था आणि मेंदू याच्यात सुद्धा सारखा संवाद चालू असतो. झोपण्याच्या अगोदर लगेचच जर तुम्ही खूप जड, तेलकट, तिखट किंवा जास्त जेवण केलेलं असेल तर तुमची सगळी एनर्जी ब्रेन रिकव्हरीऐवजी तुमच्या पचनशक्तीकडे वळवली जाते. म्हणून झोपण्याच्या किमान 2-3 तास आधी तरी रात्रीचं तुमचं जेवण झालेलंच पाहिजे. आणि मी हे असंख्य वेळा सांगितलेलं आहे की सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळपास जेवा. त्याचे इतर अनेक फायदे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे चांगली झोप. हे पण बऱ्याच जणांनी आपले व्हिडिओ पाहून जेवणाच्या वेळेत बदल केलेला आहे, त्याचे फायदे सुद्धा त्यांना मिळत आहेत. तुम्ही पण त्यापैकी एक असाल तर मला कमेंट्समध्ये कळवा. आता ही झाली कारणं आणि उपाय. आणखी एक झोपेविषयीचा मोठा गैरसमज म्हणजे 8 तास झोपलो की काम झालं. प्रत्यक्षात झोप फक्त तासांनी मोजली जात नाही. डीप स्लीप आणि REM स्लीप हे झोपेचे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. डीप स्लीप असते तेव्हा शरीराचं रिपेअर, रिकव्हरी होत असते आणि REM म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप असते, त्यामध्ये आपल्या स्मृती, भावना आणि शिकण्याची प्रोसेस आहे त्यावर काम चालू असतं. म्हणून एखादी व्यक्ती जर 8 तास पलंगावर पडून असेल तरी डीप स्लीप आणि REM स्लीप यांचं सायकल जर नीट झालं नाही तर सकाळी थकवा जाणवतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारण रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत मेंदूच्या सर्व्हिसिंगचं काम नॅचरली खूप चांगलं होत असतं. पण या काळात जर तुम्ही झोपला नाहीत तर मेंदू थकून जातो. म्हणून परीक्षा, इतर कारणांमुळे तुम्हाला जर जागरण करावं लागत असेल तर शक्यतो लवकर झोपा, पहाटे लवकर उठा. झोपेची क्वालिटी जास्त महत्त्वाची आहे, फक्त तास नाही. अनेक संशोधनांमध्ये हे दिसून आले की झोपेची क्वालिटी सुधारली तर आपले ब्रेन फंक्शन सुधारतात, जसं स्मरणशक्ती, मुख्य म्हणजे मूड सुधारतो आणि इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीमध्ये सुद्धा सुधारणा होते. तर आपण काय काय पाहिलं? झोप सुधारण्यासाठी आपल्याला काय काय करायचंय? सकाळचा सूर्यप्रकाश, उठण्याची रोजची निश्चित वेळ, नियमित व्यायाम, योग्य वेळी जेवण आणि झोपण्याआधी मेंदूला शांत होण्यासाठी लँडिंग पिरियड. एवढ्या साध्या सवयी सुद्धा अनेकदा खूप मोठा बदल घडवू शकतात. झोप ही खूप आटापिटा करून, खूप प्रयत्नाने येणारी गोष्ट नाही बरं का. आज मला झोप लागलीच पाहिजे, उद्या माझी मीटिंग आहे, उद्या माझा खूप प्रवास आहे, असं आपण म्हटलो तर जितका प्रयत्न करतो तितकी झोप दूर जाते. म्हणून मला ती फुलपाखराची उपमा आहे ना, ती खूप आवडते. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये आपल्याला एक विलक्षण मेंदू दिलेला आहे निसर्गानं. पण त्या मेंदूची रोजची सर्व्हिसिंग जर कुठे होत असेल तर ती चांगल्या झोपेमध्ये होते. म्हणून खूप आटापिटा करू नका, उलट प्रयत्न सोडून द्या. थोडा लँडिंग पिरियड घ्या, तर हे फुलपाखरू आपल्या डोळ्यात अलगद येऊन विसावे. चांगली झोप आपल्या मेंदूच्या दुरुस्तीसाठी, आपल्या भावनांच्या नियोजनासाठी आणि भविष्यातल्या आरोग्यासाठी, सगळ्यांसाठी आपण आज केलेली गुंतवणूक किंवा एक पॉलिसी आहे जिचा रिटर्न आपल्याला पूर्ण आयुष्यभर मिळणार आहे. तर मग आजपासून तुम्ही कुठली झोपेची सवय बदलणार आहात याविषयी कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. म्हणजे ती एक कमिटमेंट असते, आपण ती फॉलो करतो. आज बराच अभ्यास करून हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला आहे. आशा आहे की तो तुम्हाला आवडला असेल, उपयोगी सुद्धा पडेल. ही माहिती शक्य तितकी शेअर पण करा, कारण असंख्य लोक
सध्या शब्दशः झोपेचं खोबरं होणं म्हणजे काय याचा अनुभव घेत असतात. झोपेमुळे मेंदूवर होणारे परिणाम आपण समजून घेतले, ते रिव्हर्स करण्यासाठी आणि मेंदू आणखी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी या छोट्या सवयी नक्की फॉलो करा. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.